नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघाची सर्वात जास्त चर्चा आहे असा लोकसभा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. आणि ज्या तालुक्यावरून, ज्या विधानसभा मतदारसंघावरून एवढ्या मोठ्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 4 विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि या लोकसभा मतदारसंघाला ज्या माढा तालुक्याचं नाव देण्यात आलेलं आहे, माढा लोकसभा मतदारसंघ, अशा मतदारसंघामध्ये, अशा माढामध्ये मी या ठिकाणी आहे. आणि खरं तर माढा लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात जाऊन आपण सातत्यानं ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. घडामोड नुकतीच घडलेली अशी आहे की धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हातील घेतील का नाही या गोष्टीवरती सस्पेन्स जो आहे तो कायम होता. मात्र 2 दिवसापूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेत तुतारी हाती घेतील अशा पद्धतीचं एकंदरीत आता चित्र आहे. त्यामुळे भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील अशा पद्धतीची काय लढत आहे ती होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. मोहिते पाटील आता जाणार आहेत, कळालं का नाही? मोहिते पाटील बरोबर आहे. कळालं का तुम्हाला जाणार आहे शरद? ते जायला पाहिजे का त्यांनी? शरद पवारांकडे जायला पाहिजे का भाजप सोडून? शरद पवार मोहिते पाटलांना जायला पाहिजे. बरं, तुमच्या माड्यात कसं आहे, काय होईल? भाजपला लीड जाईल का मोहिते पाटलाला जाईल? भाजपला लीड जाईल माझा. भाजपला जाईल. भाजपला कशामुळे भाजपला जाईल? भाजप शरद पवार आजपासून शरद पवार इंदिरा गांधी संघ एक निष्ठा होता बरं का. आणि ती जर इंदिरा काँग्रेस निष्ठा असता तर ती आज पण मनोहर जोशी पंतप्रधान झाला असता बघा. पण त्यानं येस काँग्रेस काढ, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याला कळलं नाही. ते स्वतः समजतो. त्यानं चूक केली ती. येस काँग्रेस, राष्ट्र काँग्रेस नको, असं नको ना. ते एक निष्ठा पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढून चूक केली. आता तुमच्या माड्यातनं रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील अशी जर लढाई झाली तर विजय कोणी होतील असं वाटतं तुम्हाला? रणजितसिंह निंबाळकर विजय होतील. तर तुमच्या माड्यामध्ये काही काम केलं का निंबाळकरांनी 5 वर्षात? निंबाळकरांनी बरंच काम केलं आमच्या माड्यामध्ये, बरंच काम केलेलं आहे. बरंच काम केलं. त्यामुळे ह्या वेळेस तुमचं मत निंबाळकरांना जाईल, माड्याकरांचं. माड्याकरांना निंबाळकरांना जाईल अशा पद्धतीचं चित्र. नमस्कार सर, काय माड्यामधलं चित्र काय आहे सध्या? राजकीय वातावरण काय आहे? आणि जसा माड्याचा विकास व्हायला पाहिजे होता, कारण इथं बबनदादा आमदार आहेत, सातत्यानं पुढला विरोधी पक्ष आहे, खासदार निंबाळकर भाजप सत्तेतला पक्ष आहे. माड्याचा विकास झालाय का? तुम्ही सामान्य नागरिक म्हणून कसं बघताय? नाही झाला. काय होणं अपेक्षित आहे माड्यामध्ये? माड्यामध्ये ही धैर्यशील आणि ते निंबाळकर यांना मागं टाकून ते बारसकर पुढे येतील असं वाटतं. वंचित बहुजन आघाडीचा पर्याय आहे. काहीतरी दोन्ही पार्ट्या बकवास आहेत. कोण कुठं जाईल ह्याची गॅरंटी नाही. आता ह्यांनी जरी मतदारांना सांगण्याची हे धाडस करतील का की आम्ही आमच्याच पक्षात राहू? त्यामुळं बहुजन समाजात जे वोटर्स आहेत ते सगळे बारसकरच्या मागे जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला साथ देणार. रमेश बारसकरांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने दिली. काय वंचित बहुजन आघाडीवरून सातत्याने एक आरोप केला जातो, तुम्ही ऐकला असेल की भाजपची बी टीम आहे म्हणून. ह्याकडे तुम्ही कसं बघताय? त्याचं उत्तर आहे आमच्याकडे. आता आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 48 पैकी काँग्रेसने कधी मुस्लिम उमेदवार दिला नाही, फक्त अकोला सोडला तर. मग ही काँग्रेस भाजपची बी टीम म्हणायचं का? काँग्रेस भाजपची बी टीम असं वाटतं तुम्हाला? आहेच ना, ऑलरेडी आहेतच ते. 2014 मध्ये शरद पवारांनी युतीला पाठिंबा दिला बाहेरून. मग ती शरद पवार बी टीम आहेत का याचा कोण विचार करणार? आणि बहुजन समाजातील जे वंचित आहेत यांनी आपलं मताचं राजकारण करायचं नाही का? यांच्याच पाठीमागं जायचं. युती असेल किंवा महाआघाडी असेल यांच्याच पाठीमागं जावं का? वंचित बहुजन आघाडी बऱ्यापैकी ह्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह होईल असं वाटतं? आहे ऍक्टिव्ह होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. नमस्कार. काय म्हणतोय माडा तुमचा? माडा काय म्हणतोय, सध्याची परिस्थिती बघतोय माडा, आणखी फायनल कोण होऊ देणार? तुमचा माडा सगळ्या राज्यात फेमस आहे. माडा लोकसभा मतदारसंघ. आता भाजपचं तर उमेदवार फायनल झालेले आहेत, त्यांच्या विरोधात कोण येत आहे बघून पुढचं ठरवायचं. धैर्यशील मोहिते पाटलांचं जवळजवळ फायनल होत आलेलं आहे. मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर अशी जर थेट लढत झाली किंवा आता वंचित बहुजन आघाडीचा एक पर्याय आहे, तर मग कसं पद्धतीचं चित्र होईल असं वाटतं तुम्हाला? भाजपविषयी तर जनतेच्या मनात सध्याच्या घडीला नाराजी आहे.
त्यामुळे आता काही सांगता येणार नाही की बाबा कोण येईल काय येईल. तरी 5 पण वर्ष निंबाळकर होते खासदार. अपेक्षेप्रमाणे कामं केलीत का निंबाळकरांनी? माढा शहराच्या बाबतीत तर काही केलेलं नाही. माढा शहरात काय समस्या त्या प्रामुख्याने? मी आलो तर रस्ते पण नाहीत. पाण्याची समस्या आहे. बरं. आता हे स्टँड बघताय तुम्ही, स्टँड मध्ये कोणतंही विकासात्मक आतापर्यंत कोणतं काम झालेलं नाही. आणखी रस्त्याची परिस्थिती असेल की तुम्ही आला असाल बरोबर. बरं का, सध्याला माढा सोलापूर रस्ता सोडला तर कोणताही रस्ता सध्या स्थितीत चांगला नाही माड्याला जोड. माढ्याला जोडणारा. व माढा शहरातून 2019च्या आधी बरं. ज्या रेल्वे गाड्या चालू होत्या बरं. त्या सध्याच्या स्थितीत एकही परत चालू झालेलं नाही. जे कोरोना काळात बंद झाल्या बरं. ते चालू झाले नाही. आता गावाच्या युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी MIDC होणे गरजेचं होतं. तालुक्याचं ठिकाण आहे, माढा मतदारसंघ लोकसभेचा आहे, विधानसभेचा आहे. बरोबर. तरी पण कोणतं त्यांनी उपाययोजना आतापर्यंत आमदारांनी पण आणि खासदारांनी पण केलेली नाही माढ्यात. तर आमची माफक अपेक्षा होती. मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे बरं कुठल्या का? शिवसेनेचं? शिंदेगड शहर प्रमुख बरं. या नात्याने आमची अपेक्षा होती की खासदार साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावावा. बरं. माढ्यासाठी पाईपलाईन असू द्या, बरं. ते अमृत जल योजना आहे त्या योजनेतून केंद्र सरकारच्या त्यावेळेस ह्याच्यातून तुमची शिंदे गटाची शिवसेना जी आहे ती भाजप सोबत आहे. भाजपनं उमेदवार दिलाय. तुम्ही सगळे पदाधिकारी आहे म्हणताय किंवा इथले जे काही नेते आहेत त्या सगळ्यांनी जरी लोकांना सांगितलं, तुम्ही सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही भाजपला मतदान करा, तर तुम्हीच आता म्हणला की भाजपच्या विरोधात जरा रोषाचं वातावरण आहे, तर लोक काय करतील? पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं ऐकून भाजपला मतदान करतील असं वाटतंय का तुम्हाला? सध्याच्या घडीत आम्ही तर शिवाजी सावंत सरांच्या नेतृत्वाखाली काम करतोय बरं का. त्यांनी सांगेल ते आम्ही करणार आहे बरं का. पण जनतेच्या मनात आणखी आम्ही जायचोय, पण जनतेच्या मनात तरी विरोध दिसतोय. जनतेच्या मनात विरोध हा. दिसतोय. होय. बर का बाबा नमस्कार. कुठला आहे तुम्ही? माडा तिथलंच आहे का माड्यातलं? किती वर्ष झालं राहताय माड्यात? बरेच दिवस बरेच दिवस झाले. काय सुधारणा झाली त्या का माड्यात? नाही झालं. काय काय व्हायला पाहिजे? काय आता ते करते ते म्हणते ते नुसतं करून जाते ती. भाजप बरं आहे का राष्ट्रवादी बरी शरद पवारांची? ते मला काय सांगायला येत नाही. तरी पण काय फरक काय? दोन भाजप- पक्षात काय फरक? भाजप बरं वाटतंय. भाजप बरा वाटतोय. कशासाठी बरा वाटतोय? काम हे करते ते ना. काम करते भाजपवाले. हं. तुमचे जे काय इथले खासदार होते का नाही हा. आधीचे निंबाळकर, हा. ते भाजपचे होते. हा. मागल्या 5 वर्षात काही कामं झाली ती का बऱ्या? नाही ते झालं काहीच नाही ते नुसते आश्वासन. आता ती मोहिते पाटील अकलूजचे ते उमेदवार आहेत निंबाळकरांच्या विरोधात. हा. त्यावेळेस काय होईल? मोहिते पाटील बसतील का निंबाळकर बसतील वाटतं तुम्हाला? मोहिते पाटील बसते. मोहिते पाटील बसतील. मग ते भाजपचे नाहीत की तरी पण बसतील. काय वाटतंय? मी काय सांगणार कुठला आहे तुम्ही? लोकांचा कौल जिकडे तिकडे जाणार कुणी जर असलं तर मी इथला नाही खैरवाडीचा आहे. खैरेवाडीच आहे होय. बरं ठीक आहे. नमस्कार. बरं सांगा तर काय वातावरण चाललंय? मोहिते पाटील मोहिते पाटील माडा तर तुमचा बबन दादा बाले किल्ला म्हणते ती. मोहिते पाटील कसं म्हणल्यावर व्हायचं? लय विचार नका आता बस करा हा बंद करा नका ते आमचं जरा माड्याचे होय. प्रश्न सांगा काय? नको राहू दे आता. माड्या तुमचं नाव कुठं सगळ्या राज्यात आहे. माडा लोकसभा सगळ्या टीव्हीवर माडाच आहे. नमस्कार. काय वातावरण माड्याचं? माड्यात सध्याची तर परिस्थिती अशी जर मोहिते पाटलांचा उद्या पक्षप्रवेश आहे राष्ट्रवादीत 14 तारखेला. आणि त्यांना यदा कदाचित तुतारीचं जर तिकीट दिलं तर माडा लोकसभेची अशी परिस्थिती आहे की त्यांना प्रचाराची पण आवश्यकता नाही. वन वे तुतारी निवडून येणार. मी धैर्यशील माड्यात मोहिते का आलो पाटील. माहित आहे का आज? हा. मला ही जाणून घ्यायचं आहे की माडा हा कायम मोहिते पाटलांच्या घराच्या विरोधात राहिला. बबनदादा शिंदे कायम मोहिते पाटलांच्या विरोधात उभा राहिले. जर उद्या बबनदादांनी सांगितलं की तुम्हाला कमळांचं काम करायचं आहे, तर तुम्ही माड्यातले लोक काय करतील? राज्याचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं. माडा माडा लोकसभेची अशी परिस्थिती आहे सध्याची. काही प्रमाणात का होईना माडा लोकसभेपुरता जर विचार केला तर भाजपाचा जो गेल्या वेळेस रणजित नाईक निंबाळकर हे उमेदवार होते, निवडून दिलं होतं. बरोबर. त्यांनी म्हणावी अशी कामं केलेली नाहीत. जनता पूर्ण त्यांच्यावर नाराज आहे. एक गोष्ट. त्यानंतर गेल्या 10 वर्षात मोहिते पाटलांचं झालं राजकीय खच्चीकरण, त्यामुळे त्यांना सहानुभूती आहे. पवार साहेबांना सहानुभूती आहे बरोबर. आत्ताच्या राजकीय परिस्थितीमुळे. उद्धव साहेबांना सहानुभूती आहे बरोबर. आणि मोहिते पाटलांची ताकद हा एकत्रित
चेंडू होऊन असा भक्कम झाला आहे की मोहिते पाटलांना सध्या प्रचाराची पण आवश्यकता न राहता ते पूर्ण लीडनं एका माड्यात बाजूला निवडून. ही सगळी सहानुभूती आहे. तुम्ही म्हणलेला मोहिते पाटलाचं खच्चीकरण झालंय, शरद पवारांना सहानुभूती आहे, निंबाळकरांनी काम केलं नाही. असं जरी असलं तरी भाजपच्या बाजूला संख्याबळ आहे. तुमचे सगळे आमदार भाजपच्या बाजूने आहेत. नाही, आमदार जरी असले तर पूर्ण ही जी निवडणूक आहे जनतेने हातात घेतलेली आहे. बरं, राजकीय नेत्यांनी माझा कोण नेता असेल त्यांनी जरी सांगितलं तर मला शेवटी बुद्धी आहे की सध्याला मी मतदान कुठं करायचं आहे त्या पद्धतीने मतदान करणार. ठीक आहे, देशाचं नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी सक्षम आहेत. माझं वैयक्तिक असं मत आहे की देशात नरेंद्र मोदींची सत्ता यावी, पण मी माढा लोकसभेचा मतदार आहे तर मला असं वाटतं की मोहिते पाटला निवडून यावं. मोहिते पाटलाला मी मतदान करणार. मोहिते पाटलाला काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय मत आहे माड्याला बघून? माडा कसा पाहिजे तुमचं सांगा. मला एवढं बोलता येणार. बरं, गाव कुठलं आहे सांगा. मला माडाचं आहे. बरं, बातम्या तर बघत असाल, वाचत असाल की तू तरी येणार. तुतारीची येणार. माड्यामध्ये तर बघून दादा चालतंय म्हणून ऐकलंय आम्ही बाबा सगळं. नाही दादाचं काय विधानसभेवर विचार करू. म्हणजे विधानसभेला दादा आणि इकडं तुतारी असं हा. गणित आहे. तुम्ही बोलायला पाहिजे बरं का. तुतानीच म्हणते ती, काय, 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 काय? तुतानीशी दुसरं काय वाजवू नका म्हणते ती. कुठं माडा तालुक्यात आसपासच्या खेडेगावच्या भागाने तुतारीशिवाय काय नाही. काय दुसरं बोलूच नका म्हणते ती दुसरं. ते कमळ पैसे वगैरे द्यायला लागले की पीएम किसान कोणचा योजना. घेतो काय स्वतःचं मतदान एक तो काय जीव विकलेला बरा नंतर डोर जाऊन पडलेलं बरं की हम्म. पैसा बिसा कोण घेत नाही. तसं नाही, ते अकाउंटवर पाठवायला लागली की कोण म्हणतं शेतकऱ्याला असं pension, कोण pension. ती तसलं सुद्धा बंद केलंय वरून आता. ती केवायसी करीत होती नुसतं नाव केलंय केवायसी, पण केवायसी चालू आहे का? तुमचं नाव केलं होय. बरं, बाबा नमस्कार. कुठलं आहे गाव? पाहुणं जायत पाहू नाव इथलं. बरं, नाव तर सांगा. ठीक आहे, ती दोन्ही आपली जायची, मला नाही बोलता येत. दोन्ही पण तुमची जायची होय. आहे, मागं. ठीक आहे, नमस्कार. काय माड्याचं राजकीय परिस्थिती? आम्ही काय मराठा आरक्षण नाही म्हणून आम्ही तुतारी करणार आहे. मोहिते पाटील. मोहिते पाटला. हा बस, दुसरं करणार नाही. मराठा आरक्षणाचा जे काय मुद्दा आहे, काय वाटतंय आरक्षणाच्या आडवं कोण येतंय? आता फडणवीस झालाय, फडणवीस आला. दुसरं कोण आलं? माड्यात कसं होईल वातावरण? माडात आमच्या 70% चलल काय मोहिते. माड्यात 70%? होय. तिथले आमदार भाजप सोबत असले तरीच पण त्याच्यात ते आमदारचं कोण आहे? आमदारचं होय. आरक्षण महत्वाचा प्रश्न आहे मराठाचा. बरं. आणि मग आपलंच करणार. नाही, मी काय म्हणतो, उद्या जर बघून दादानी इथं सगळ्या बैठका घेतल्या सांगितलं की आपल्याला निंबाळकरांचं काम करायचं. दादाचं ऐकणार लोक, खासदार केला कोण ऐकते? खासदारला पण ऐकलं. हा, बरं, 5 वर्षात काय झालंय का म्हणा असा विकास माड्याचा? म्हणून बघते पुन्हा टाइम आहे. आम्हाला फक्त आरक्षण दिलं, आम्ही त्या मागे जाणार. आम्हाला विरोध कोणी केला? भाजपनं. आम्ही मोहितेला करणार, दुसरं काय. मोहितेला मतदान करणार यावेळेस. होय. काय परिस्थिती? मी नाही बोलत. बोलतच नाही. चला, अजून काय लोक आपल्या सोबत आहेत? आहे का असं गेल्यावर कसं आहे असं? हा, आत आहे या. काय लोक आपल्या सोबत आहेत. ओ नमस्कार. बोलून घेतले नाही तुम्हाला बोलायचं आहे म्हणून. बाळा जरा इकडे बसता का? मग मला इथं बसून जरा बोलता येईल. काय नाव? माझं नाव आहे बाळासाहेब नाईक नवरे. नाईक नवरे. हो. काय राजकीय परिस्थिती माडे? राजकीय परिस्थिती माड्याची म्हणलं सध्याची तरी बरं. तर भाजपच्या विरोधात वातावरण आहे सध्या. भाजपच्या विरोधात आहे का? हो. बरं भाजपच्या विरोधात आहे? कारण भाजपनं मराठा समाजाच्या अन्याय आतापर्यंत कुठल्या राजकीय पक्षाने केला नाही, असा राजकीय पक्ष ह्या भाजपने केलेला आहे. बरं. मग ते आता लाठीचार्ज असू द्या, हम्म. जे आज मुलं आहेत सर्वसामान्य आहेत, बरं. सर्वसामान्य नोकरीला आज ऑर्डर यायची करा. हा. त्या ठिकाणी आज नोकरी लागायच्या टायमाला नेमकं आज त्यावरती हे गुन्हे दाखल आहेत. बरं. मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेतो म्हणून आदेश दिला होता, बरं. कबूल केलं, पण ते काय गुन्हे मागे घेतलेले नाही, काय नाही. त्यामुळे मराठा समाज तरी नाराज आहे त्याच्यावरती. आणि त्यामुळे असा हा एक विषय आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे. आरक्षणामुळे तुम्ही करणार नाही. हां, पण माड्यात काय सुधारणा झालेल्या आहे का 5 वर्षात? माड्यात सुधारणा हा विषय कुणीच केलेला नाही आतापर्यंत, बरं. कुणीच नाही. ह्याच्या मागं पवार साहेब सुद्धा निवडून आले होते. बरं. पवार साहेब म्हणले होते की माड्याची बारामती करतो, हां. तरी काय झालेलं नाही. साधी MIDC नाही,
काय सुद्धा नाही. संध्याकाळी 9च्या पुढे 7च्या पुढे सोलापूरला जायचं म्हणलं तर माढा शहरामध्ये एस टी नाही आहे, लक्षात घ्या. आणि माढ्यात रेल्वे स्टेशन आहे, एकही रेल्वे कुठली उभा राहत नाही माढ्यामध्ये. मग काय कार्य आहे मला सांगा या माढ्यामध्ये? काय सुद्धा नाही. दळणवळणच नाही. दळणवळण असेल तर यंत्रणा सगळी चालते इथं. दळणवळणच नाही, कुठल्या एखाद्या एमआयडीच नाही, कुठं काय नाही, काय नाही. त्याच्यामुळे माढ्याचा सगळा विकास नाही काय सुद्धा. आता काय इथनं माड्यातनं बबनदादा आमदार आहेत, बरोबर. आता बबनदादा जे आहेत ती निंबाळकरांसोबत आहेत, बरोबर, सगळे आमदार. म्हणजे बबनदादांना सांगितलं निंबाळकरला मतदान करायचं, तर लोक काय करतील? विषय असा आहे, बबनदादा मनापासून त्या पक्षात प्रवेश केलेला नाही. बबनदादा भाजपमध्ये गेलेला नाही. ईडीच्या भीतीपोटी भाजपमध्ये प्रवेश केला बबनदादा. भाजपमध्ये प्रवेश नाही म्हणजे पाठिंबा तेच की विषय आहे. त्याच्यामुळे त्या सपोर्टमध्ये काय बबनदादा ही तुम्हाला पुढच्या विधानसभेला तुतारीमधूनच घेऊन विधानसभेला दिसणार. काय सांगताय? हो. काय म्हणते ती बबनदादा तुतारी घेतील का? बबनदादा तुतारी घेतील, परत घेतील, काय अडचण नाही, 100% घेतील. माड्यात काय होईल, तुतारी का कमळ ह्या वेळेस लोकसभेला? तुतारी होईल जास्त. तुतारी होईल जास्त. कसं आहे, इथनं मतदान चांगलं आहे. जागा झालाय मतदान. जागृत झाले, शेतकऱ्याचा हाल आहे, शेतकऱ्याचा हाल आहे. काय कांदा निर्यात नाही, कांदा निर्यात पीएम किसान योजना चालू केली. काय करताय? 2000 इथंच कांदा 5000ला, 2000 1500 आला, 1000. काय मला सांगा बरं, शेतकऱ्याची काय अवस्था आहे? त्यामुळे भाजप विरोधी वातावरण आहे तुमच्या माड्यात. काय शेतकऱ्याचं मला सांगा, काय केले मला सांगा. विषय 1000 रुपयाने कांदा चालला, 2000 दिला, काय विषय मला? पीएम किसान योजनेपेक्षा मालाला काय मालाला दर असतं तर काय कांदा निर्यात बंदी चालू बंद केली. शेतकरी जीएसटी नाही, इन्कम टॅक्स भरायला तयार आहे, पण आधारभूत किंमत शासनाने लागू केली पाहिजे. ही पाण्याची बाटली तयार करायला किती लागतंय खर्च? 10 रुपये. ही 5 रुपयाला बाटली मिळते का? 15-20 रुपये मिळते. तसं कांद्याचं 1 किलो प्रोडक्शन तयार करायला 20 रुपये खर्च आणि कांद्याला भाव आहे 10 रुपये. त्यामुळे शेतकरी आज लॉस आहे, कर्ज बाजार आहे. एक नंबर. बरोबर. या प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या. अजून काय नागरिक आहेत त्यांच्याशी भेटू. नमस्कार. तुम्हाला बैठल्यासारखं वाटतंय कुठं? कुठला आहे तुम्ही? मोहोळचा आहे का? हा, मी मोहोळ तालुक्यातलं ना, माढा तालुक्यातलं जाईल. काय वाटतंय? आपल्याला नाही काय बोलायचं, काय मला काय म्हणायचं. चला, तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आहेत. ऊन आहे त्यामुळं संख्या कमी आहे. नमस्कार. कुठला हो? केवळ जीवर केवळ तालुका माडाच घे. मग केवढा केवढ हो हे? ते खासदार कोणा माहित आहे का तुम्हाला इथलं? निंबाळकर नाव ऐकलं का नाही? आमदार त्यांना बोल, मला नाही बोल. तुम्हाला माहित आहे का? मला बी नाही माहिती. तर ते पवार साहेब माहित आहेत का? शरद पवार साहेब, नरेंद्र मोदी, सगळी माहिती. दोघातलं कोण बरं आहे? आता काय सांगू शकतो आपण आता? मी ह्या राजकारणाच्या कोणाला तरी मत टाकून बोलून शेतात काय काय शेतात नाही तर कशाच करतात? शेत कष्टावर आहे सगळे. कष्टावर आहे. मग काय पाणी कुठलं पाणी काय? आता काय आहे? रानात रानच नाही हो आपल्याला. रान नाही काय? कष्ट हा इटा पाडून हे काय गट पडले इटाचं आहे का? गटायचं का इटाचं? इटा थापतोय हो. इथं तापताय होय. मग आता काय करावं? होय. वर कोण जर आलं तर आपला हायतीच आहे. हा, चला. ओ नमस्कार. काय राजकीय परिस्थिती माडे? काय सुद्धा नाही. भंगार आहे ना की भंगार. कुणीच काहीच केलं नाही. आता काहीच केलं नाही कोणी. कुणीच काय? कुणीच काही केलं शरद नाही. पवार होते, परत मोहिते पाटील आले, परत झाली बारामती झाली की बारामती. माड्याची बारामती करायची होती मग. ही काय झाली की बारामती? बघा हे स्टँड वरती बघा बारामती. बघा बारामती करतो म्हणलेला माणूस बघा बारामती. तर पवारांनी केलंय म्हणून तुम्ही परत निंबाळकर भाजपला दिलं. भाजपनं तर केलं काय? समजत नाही ते तसलं हो. कुणाला मतदान करायला तीच कळ ना. आम्हीच उभा राहतो ना, आमच्या घरातले आम्हाला 4 मतदान पडतात, बस झाला आम्हाला. कुणाला फालतू घालवायचं नाही मतदान आमचं. बरं, तुमचा भ्रमनिरास राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय, भाजपने केलाय. समजायनीच केला. 2024 ला परत तीच पक्ष तुमच्या पुढे आहे. नाही इलाज आहे. नोटाला मतदान करायचं. नोटाला मतदान करायचं. नोटाला होय हो. कसं होईल माड्यात? भाजप भाजप होईल.
कसं काय मोदी मोदी नरेंद्र मोदीमुळे भाजप नरेंद्र मोदीमुळे भाजप काय भाजपचं अजून काय काय भारी वाटतंय तुम्हाला भाजपनं म्हणजे मोदींनी लय कामं केली ती मोदींचं काम केलं काय काय उदाहरण सांगतो उदाहरण सांगायचं संरक्षणाविषयी आपल्या देशात बाहेरनं मागवायचं सगळं सामग्री मागवत होती वर लढाईचं पण आपल्या देशात बनायला लागली आता सध्याला बरोबर अजून घरकुलं दिली अजून शेतकऱ्याला 2,000 रुपये दिलं पीएम किसान योजना दिली. हां आणि परत पैसे मिळते ह्याचं तुमच्या शेतकऱ्याला बँकेतनं पेन्शन हां पेन्शन पेन्शन बरीच रोडचं कामं केली ती काम झाली बरं. कर्ज देते कर्ज देत पहिले मिळत नव्हतं पहिले मिळत नव्हतं. तुम्ही काय करता शेतकरी आहे. शेतकरी काय शेती करताना काय फायदा होतो तुम्हाला भाजपच्या धोरणांचा आता बघा 2,000 रुपये बी दिले तर पेन्शन शेतकऱ्याला बी चालू केली त्यांनी. बरं मग ह्या वेळेस 2024 काय होईल भाजप मोदी बसलं मोदी तर मोदी येणार 100% मोदी येणार मोदी येणार उमेदवार कोणा माहिती घेतला लिंबाळकर निंबाळकर उमेदवार ओके चला तर या प्रतिक्रिया आहेत नमस्कार त्यांनी दिली काय ना आम्ही दिली भावाचं मत आहे ती तुमचं मत नमस्कार काय वाटतंय माड्या जरा करून बीजेपी काय कशामुळे बीजेपी काय नरेंद्र मोदींनी देशाचं नाव किती उंचावलं बघा. पहिलं कसं होतं आपण लोकांची वाट बघत असतो आता आपली वाट बघत प्रत्येक देश बघतो बाहेरला देश बाहेरल्या जगामध्ये आपला देश सक्षम झालाय. अजून काय घरकुल भरपूर मिळते ती PM किसान निधी मिळतोय अजून काय ह्यापेक्षा काय देऊ शकते माणसं. आता पवार साहेबांना आम्ही मत देऊन बघितली ती विजय दादा साहेब काय तुमच्या माड्याला बारामती करतो म्हणले होते काय दिसना अजून तसं काय केलंच नाही काय तर आलेच नाहीत परत. त्यावेळेस काय होईल माड्यात तुतारी होती आता हो का शेजारी उभा राहिला कसं काय तुतारी काय आता सांगा तुतारी शिवाय महत्व कोणालाच येणार नाही आता. हे म्हणजे ते पवार साहेब म्हणले होते तुमच्या बाडी बारामती करतो कुठं काय केलं करतो म्हणले तर केलं जमलं नाही आज झालं. यावेळेस तुम्हाला काय वाटतंय तुतारीला द्यायला 100% तुतारी येणार. काय म्हणजे कारण काय तरी कारण म्हणजे हे कामच केलं नाही कुठलंच भाजपवाल्यांनी काम केलं नाही काय नाही केलं खेडेगावात तर काहीच नाही बघा. आधी शेतकऱ्यांना PM किसान योजना वगैरे दिले ती काय तेवढी द्यायची 5 वर्ष हिंडा म्हणायचं माग असं आहे मग ही बेकारानेच काम झालं. आणि राम मंदिर काय सगळीकडे आहेत की आता कुठं नाही राम मंदिरचा मुद्दा होऊ शकत नाही होऊ शकत नाही कशासाठी सगळ्याचा राम आहे. ह्या 5 वर्षात माड्याचा काही विकास झालाय का काय नाही विकास कोणाचा कोणी केला नाही माड्यात अजून. त्यामुळे ह्यावेळेस तुतारी ठीक चला अजून काय लोक आपल्या सोबत आहेत काय म्हणतो माडाने काय येड्यात काढायचा माडा झालेला आहे. माडा येड्यात काढायला अलीकडे काय येड्यात काढायचं का आणि की आश्वासन देऊन जाते हेलिकॉप्टर सुद्धा कमी पळतंय तर ह्यांच्याकडे स्पीड मध्ये जाते ती 1 तास अजून खासदार बसले नाहीत माड्यात कोणी मग सांगावं बसले 5 वर्षात 1 तास अहो 1 तास नाही आणि का आश्वासन दिलं शिखर तुळजापूर पहिल्यांदा म्हणले मूल्य मार्गी न्यायचा शिखर शिंगणापूर ते तुळजापूर रोड हा 2021-22 ला प्रस्ताव दिला म्हणले मग पुन्हा 2023-24 मध्ये शिंदेवाडी जाधववाडीत न्यायचा म्हणले ते पण झालं आता खासदारकीचं इलेक्शन लागलं पण ह्याच्यावर की माणूस चर्चा झालेला नाही शिखर शिंगणापूर ते तुळजापूरवर जर ही रोड करायचा असेल हा तर भाजप करल का राष्ट्रवादी करल मोहिते पाटील करल मी आज तुम्हाला सांगतो मोहिते पाटील हा 110% जे त्यांना म्हणत आहेत का काय केलं पण त्यांच्यात धमक चमक आहे मोहिते पाटला हा मोहिते पाटलाच्या चमक धमक असल्यास तर भाजपला तिकीट दिलं असतं अहो ती त्याच्यात फक्त ती काय म्हणले खासदारने निधी एवढा नेल्यामुळे त्याच्यात फसले भाजप आज त्यांचा वाढदिवस चालू आहे तिकडल्या भागात न्याला हा तिकडं फक्त माड्यात मुत्तारी नाही तर स्टँडवरती जावा लेलाम कशा तालुक्या ठिकाणा साहेब आज लीड आई बहिणी आहे त्या उघड्यावर बसतात स्टँडवर हाय का मुत्तारी सांगा येड्यात काढा चालू आहे एवढे मोठे रोड करतात डिवायडर करा का अडचण आहे का ह्यांना बरं सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता सांगताय हा बरोबर आहे तुतारीला मतदान होईल मोहिते पाटील हा तुमचं काय इकडं काय 1000 कोटी इथं पैसे आणले मला 1 तासाला दिले म्हणतोय ते कुणी भाजपनं कुठं आहे ते पैसे आलेत का तासाला कुठं बघा त्याला विचारा आता तुम्ही 5 वर्षात राहिले का तेवढं त्यालाच माहित आहे आता 20 वर्ष झालं नाही काय ठेवू दे ना जास्तीत मत आहे ते मानणार आहे
माझं मत वेगळं आहे. माझं मत वेगळं आहे. धंदा चालू आहे इथं. ह्याच्या आधी खासदार झालतीच नाही जी उभं राहिली ह्याच्या तुमचं खासदार झालतीच की त्यावेळेस काय केलं रे पण एवढं 1000 कोटी तर हे आणलं नव्हतं की सांगितलं पण नाही त्यांनी तासाला 1000 कोटी आणतोय म्हणून झाले खासदार असं सांगितलं का की मी तासाला 1000 कोटी आणले वाटतंय एखादा कुठे आणला नाही ना शक्यच नाही 1000 कोटी आलाच तर विकास झाला असता ना एखादी साधं MIDC पण नाही माड्यात कुठल्याच उद्योगाचं साधन नाही तरुण पिढीला तुमच्या माड्यात अजून काय काय व्हायला पाहिजे काय झालंय ते सांगा तुम्ही व्हायला पाहिजे नाही काहीच झालं नाही काहीच झालं नाही माड्यात एक MIDC नाही संध्याकाळी 8 नंतर जायला इष्ट नाही आमचं आलेला पाहुणा 8 नंतर जाऊ शकत नाही या गावाकडे एक पण रेल्वे थांबत नाही निंबाळकर साहेब आले झेंडा फडकून गेले उद्घाटन करून गेले तरी पण रेल्वे माड्यात थांबत नाही म्हणजे झेंडा फडकवा तरी थांबली नाही नाही थांबली त्यांच्या झेंडा थांबली नाही झेंडा थांबला तरी थांबली नाही रेल्वे असं म्हणते ते. आता तुम्ही बघितलं का त्यावेळेस आपण होतो का तिथं 3000 लोक व्हायला पाहिजे तिथं 50 लोक येतात खासदार जे म्हणले का चालू तर 2,500 ते 3,000 लोक यायला पाहिजे 50 लोकांच्या वर खासदारच्या मागे माणसं नसते. तर आता मला सांग हिता आमदार आहेत ती बबनदादा शिंदे हा तुमचे बबनदादा शिंदे कोणा पाठी मागायचं निंबाळकरांच्या पाठी मागायचं उद्या बबनदादाने सांगितलं इथल्या लोकांना की तुम्ही मोहिते पाटलाला मतदान करायचं नाही निंबाळकरला मतदान करायचं जनता काय करेल एक मी सांगतो तुम्हाला 2 टर्न झालं नगर पंचायत आहे आज माडा तालुक्याचे किती आमदार आहेत त्यांनी 7 टर्म आहेत का नाही तसं उघड आहे बबनदादा पण गुलाल आहे का नगर पंचायतचा त्यांचा आहे का गुलाल मला सांगा तालुक्या ठिकाणी नगर पंचायत नाही त्यांची एका लीडनं माडा ताणलाय फक्त आणि त्यांना कुणी पण फाईट देऊन दावायची म्हणेल ती शर्यत देतो आज माझं लोक आहे काय नाही अहो हिथं काय नाही फक्त बबनदादा येतात मी हे करतो त्या करतो पण अहो कुठं गेल्या लोकसभेला 5000चा माडा तालुक्यात लीड आहे फक्त आपण गेल्या वेळेस बबनदादा नव्हते ना त्यांच्यासोबत कोण होतं मग त्यांचं बंधुरात होता किती विरोधात होते ते मग 5000 लीड घेतात म्हणल्यावर बघा बर 5 वर्षात कवा आलेच नाही ते खासदार खासदार आला नाही त्यांना 5 वर्ष माडेश्वरी मंदिर कवा दिलं नाही ना प्रचाराला विधी करायला परवा खासदार साहेब मंदिरात येऊन गेले 5 वर्षात नाही एकदा विधी करायला आले मी प्रचार चालू करणार आहे नगरपंचायत नगराध्यक्ष ही बोलावलं पाहिजे तिथं म्हणजे स्थान त्यांना सुद्धा बोलवलं काय हाल आज भाजप सरकार कशी पाहणार आज कशाला भाव आहे शेतकऱ्याला मालाला कुठल्या भाव आहे आज बेदाण्याची परिस्थिती तशी आहे तंबाटीची परिस्थिती तशी आहे हमी भाव कशाला आहे आज महागाई किती वाढलेली आहे आज पण मग आता काय करायचं पर्याय काय तुमच्या पुढे काय पर्याय आहे आता करणार की मतदान सांगते नाही कुणाला मतात पर्याय काय करणार कोर्ट कचेरी माड्यातून हलवाचा प्रस्ताव आलता उन्हात दादांनी कोर्ट कचेरी जायचं म्हणून 2 काय टेबल जायचे त्या टायमाला खासदार न्यायला पाहिजे का नाही माड्यातून माझ्या चालल्या बाबा गावचं खिशातलं तरी खासदार आले नाहीत मिलनताईसाठी उन्हात थांबल्या लेडीजचा प्रसाद आहे माड्या त्यांना त्यांच्या मोहरे कोणी सुद्धा टिकणार नाही ज्यावेळेस इथनं कमळ मायनसला जायला वाटतं तुम्हाला कमळ संपलं तर अजून काही प्रतिक्रिया आहेत पोराशींच्या सरा थोडं या 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 हो नमस्कार नमस्कार नाही ती पेज ना हातात आहेत काय म्हणते राजकारण माड्याचं बोलायचं नाही हीच लय मोठी प्रतिक्रिया आहे राजकारणावर का नाही बोलायचं नाही काय वाटतंय बोला मी काय सांगू शकत नाही रस्त्याने सांगू शकत नाही कोण सांगतं इकडे आहेत की काय माड्याचं कसं आहे राजकारण अहो माडीचं राजकारणाचं काय सांगायचं आहे लोक तुम्हाला खोबरं तिकडे चांगली करते ती हा मोजकीच लोक आहे अशी की योग्य उमेदवार निवडते ती आता उमेदवार कोणात कळालं हो तुम्हाला अहो काय अजून काय इकडे ह्या पट्ट्यावर भाजपकडून निंबाळकर आहेत हा म्हणजे आधीच खासदार होते हा हा आणि शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलाचं फायनल झालंय 2 उमेदवार तुमच्या पुढे आहेत बरं कोण वाटतंय आयला काय ते निंबाळकरांचं काम काय तर माढा तालुक्यात असं विशेष वाटत नाही नाही बरं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट याची जर तुलना केली तर बरं कोण वाटतं मला वाटतंय बहुतेक भाजपच बरं म्हणावं लागलं थोडक्यात भाजप बरं कायसाठी काय त्यांनी जरा सरकारकडे थोडं लक्ष देते थोडं असं वाटतंय लक्ष देते होय हो काका भाजप बरं आहे का राष्ट्रवादी राष्ट्रवादी पवार साहेब का काय म्हणजे भाजपनं काय केलंय समजा शेतकऱ्याच्या यायला गोडाला फिरलंय काय सांगा की काय सांगताय काय काय सांग काय करायची बोलतोय काय 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 वाटोळ केलं भाजप काय सुद्धा आजपर्यंत भाजपला मत दिले आज इथनं मुरी मत भाजपला नाही क्लिअर सांगतोय 2 बार एकदा निंबाळकरला दिलं त्याच्या आधी ह्याला दिले पण आता नाही
नाही खरंच आहे स्पष्ट आहे नाही म्हणजे शेतकरी माणूस आहे बरं भाजपला दिले गेले पाहिजे निंबाळकरला आम्ही झाला निवड हा आता कांद्याचं मार्केट बरोबर केलं बरं का पण भाजप सरकारने थोडी चूक केली नाही चूक केली थोडी. हिऱ्यात उठवलं हा कांदा पडलंय लोकांचं रुपयान 2 रुपयाने देऊन आली शेव हा बऱ्याच लोकांची शरद पवार आणि शरद पवारला जर ह्यावेळेस शरद पवारांच्या विचाराचा माणूस मोहिते पाटला जर निवडून दिलं तर होईल का काय बरं काय जरी होत नसेल तर मोहिते पाटील येईल बघा तुम्हाला सांगतो कारण त्यांचं 2-4 तालुक्यात चांगलं आहे तसं काय मला काय मी कोणाचंच दुसरं नाही एक असं आहे की तुमच्या माड्यात बबन दादा आहे. हा, दादाचं काम चांगलं आहे म्हणजे बबन दादानं सांगितलं की निंबाळकरला करा म्हणून मग थोडं होणार आहे तसं पण निम होईल निम होईल सगळे लोक बबन दादा ऐकायचं नाही ती काय आता आत गेल्यावर काय करते ते मी बरोबर आहे माडा कर लय हुशार तुम्ही. आत गेले की काय करायचं ते करायचं ओ नमस्कार काय काय चाललंय माडा आपला व्यवसाय बरा आहे थांबा घेतो 2 मिनिटं तर या प्रतिक्रिया आहेत माडा शहरातल्या त्या तिथे एस टी स्टँड आहे एस टी स्टँडच्या समोरच्या प्रतिक्रिया आहेत शरद पवार जेव्हा या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला निवडून द्या माझ्या विचाराचा खासदारीचा निवडून द्या मी माड्याला बारामती करतो आणि ती जी काय घोषणा आहे तो जो काय विचार आहे तो त्या लोकांनी अजून लक्षात ठेवलेला आहे माड्यामध्ये प्रामुख्याने